क्लास 10th ॲनिमल क्लासिफिकेशन. विद्यार्थी मित्रांनो, ॲनिमल क्लासिफिकेशनच्या पुढील भागाविषयी आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी पहिला पॉईंट दिलेला आहे ट्रेडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. ट्रेडिशनल मेथड, ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक पद्धती, प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती. तर आता ही पद्धती काय आहे? Traditionally, depending upon presence or absence of the notochord, the animal kingdom has been divided into two groups, non-chordates and chordates. प्राण्यांच्या शरीरात आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू, ज्याला इंग्रजीमध्ये आहे नोटोकॉर्ड, तर नोटोकॉर्ड हा अवयव आहे किंवा नाही या आधारावर प्राण्यांचे दोन विभागात वर्गीकरण केलेले आहे. फर्स्ट इज नॉन कॉर्डेट्स अँड सेकंड इज कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्स मराठीमध्ये ज्याला म्हटलेलं आहे असमपृष्ठरज्जू प्राणी, आणि कॉर्डेट्सला समपृष्ठरज्जू प्राणी. तर या ठिकाणी लक्षात आलं असेल नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स. आता ज्या ॲनिमलमध्ये नोटोकॉर्ड ॲब्सेंट असतो त्याला नॉन कॉर्डेट्स, आणि ज्या ॲनिमलमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे त्याला काय म्हणता येईल? कॉर्डेट्स. आता हा जो आहे नोटोकॉर्ड जो प्रेझेंट आहे, ॲब्सेंट आहे, तर नोटोकॉर्ड, व्हॉट इज नोटोकॉर्ड? नोटोकॉर्ड काय आहे? तर इट इज अ लॉंग रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन डॉर्सल साइड ऑफ ॲनिमल बॉडी, ज्याला मराठीमध्ये शब्द आहे पृष्ठरज्जू. नोटोकॉर्ड पृष्ठरज्जू काय आहे? पृष्ठरज्जू शरीराला आधार देण्यासाठी लांब दोऱ्यासारखी संरचना आहे. कोणत्या बाजूस आहे ती? पृष्ठबाजूस. पृष्ठबाजू म्हणजे कोणता? पाठीच्या बाजूस. जसं ज्या ठिकाणी दोन साईड्स असतात, एक आहे व्हेंट्रल साईड आणि दुसरी आपण म्हणतो डॉर्सल साईड. व्हेंट्रल साईड म्हणजे कोणती साईड होईल? पोटाकडची जी बाजू आहे त्याला म्हणतात व्हेंट्रल साईड, आणि डॉर्सल साईड म्हणजे पाठीकडची बाजू, बॅक साईड ज्याला म्हणते. तर लक्षात आलं असेल, व्हेंट्रल साईड ज्याला म्हणतो बेली साईड किंवा पोटाकडची बाजू, डॉर्सल साईड पाठीकडची बाजू किंवा ज्याला हे इंग्रजीमध्ये बॅक साईड असे म्हणतात. नॉन कॉर्डेट्स, कॅरेक्टर्स ऑफ नॉन कॉर्डेट्स ॲनिमल्स. यानंतर या ठिकाणी नॉन कॉर्डेट्स जे ॲनिमल्स आहेत त्यांचे कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी दिलेले आहेत, त्यांचे गुणधर्म या ठिकाणी दिलेले आहेत. फर्स्ट, बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड. नॉन कॉर्डेट्समध्ये माहिती आहे की यामध्ये नोटोकॉर्ड ॲब्सेंट आहे, म्हणजे नोटोकॉर्ड नसतो. सेकंड, फॅरेंजियल गिर स्लिट्स आर ॲब्सेंट. या ठिकाणी फॅरेंक्सच्या जवळ स्वरयंत्र असतो किंवा गळ्याच्या जवळ गिर स्लिट्स किंवा लॅरिन्स असतात, म्हणजेच श्वास घेण्यासाठी. लॅरिन्स काय? ती जागा आहे श्वास घेण्यासाठी. जसं आपण नाकाने श्वास घेतो, आपल्याला माहित आहे की तोंड आणि नाक एका ठिकाणी आत गेल्यानंतर ते जुळतात. दुसऱ्या जागी इसोफेगस म्हणजे अन्ननलिका असते, तर अन्ननलिका आणि विंड पाईप म्हणजे श्वासनलिका वेगळी होतात. तर ज्या पॉइंटवर, ज्या ठिकाणी ते वेगळे होतात त्याला म्हणतात फॅरिंग्स. तर फॅरिंग्स म्हणतात. ग्रसनीमध्ये कल्लाविदरे नसतात. फॅरेंजियल गिरस्लिट्स आर ॲब्सेंट. ग्रसनीमध्ये कल्लाविदरे नसतात. थर्ड, नर कॉर्ड इफ प्रेझेंट इट इज ऑन व्हेंट्रल साइड. इट इज सॉलिड अँड पेयर्ड. तर नर कॉर्ड जो आहे चेतारज्जू असेल तर तो शरीराच्या पोटाकडच्या बाजूस म्हणजे व्हेंट्रल साईडने असतो. त्याच्यानंतर त्याला दिलेला आहे भरीव आहे आणि पेयर्ड असतो म्हणजे एका वेळेस दोन असतात, युग्मक असतात. फोर्थ, हार्ट इफ प्रेझेंट इट इज ऑन डॉर्सल साईड. हृदय जो आहे हार्ट हा शरीराच्या डॉर्सल साईड म्हणजे पृष्ठबाजूस म्हणजेच पाठीकडच्या बाजूस असते. हे झाले नॉन कॉर्डेट्सचे कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतर आहे कॉर्डेट्स. तर कॉर्डेट्सचे कॅरेक्टरिस्टिक पहा. Characters of chordates are as follows. First, body is supported by notochord.
म्हणजे ज्याच्यामध्ये नोटोकॉर्ड जो आहे हा प्रेझेंट असतो. सेकंड, फॅरेंजियल गिल स्लिट्स ऑर लंग आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे काय? श्वसन. तर श्वसनासाठी कॉर्डेट्समध्ये काय असतात? गिल स्लिट्स, मराठीमध्ये ज्याला म्हणतात कल्ला विदरे. गिल स्लिट्स, कल्ला विदरे किंवा लंग्स ज्याला फुफ्फुसे. तर श्वसनासाठी गिल स्लिट्स किंवा लंग्स असतात. आता गिल स्लिट्स कशामध्ये राहील? जे ॲक्वेटिक ॲनिमल्स आहेत, पाण्यामध्ये राहणारे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये गिल स्लिट्स असतात श्वसनासाठी. आणि टेरेस्ट्रियल्स ॲनिमल्स जे आहेत त्याच्यामध्ये असतात लंग्स. थर्ड कॅरेक्टर, नर कॉर्ड इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साइड ऑफ बॉडी. इट इज हॉलो. तर नर कॉर्ड जो आहे, चेतारज्जू, हा या ठिकाणी कसा असतो? एकच आहे. त्यानंतर हॉलो, हॉलो म्हणजे कसं आहे? पोकळ आहे. आणि पोकळ असून डॉर्सल साइड म्हणजे पाठीच्या बाजूस असतं. त्यानंतर फोर्थ कॅरेक्टरिस्टिक, हार्ट इज प्रेझेंट ऑन वेंट्रल साइड ऑफ बॉडी. हृदय शरीराच्या अधर बाजूस वेंट्रल साइडला असते. यानंतर आता हे तर झाले कॅरेक्टरिस्टिक. यानंतर याचं क्लासिफिकेशन दिले आहे की नॉन कॉर्डेट्सचे क्लासिफिकेशन. नॉन कॉर्डेट्स आर क्लासिफाईड और डिवाइडेड इंटू 10 फायला. तर हे जे आहेत या प्राणीचे 10 संघामध्ये विभागणी केलेली आहे. फायलम जो आहे तो एक वचन आहे आणि फायला जो आहे तो PHYLA फायला अनेक वचन. तर आता याच्यामध्ये 10 भागामध्ये त्याची संघामध्ये विभागणी पहा. दोस फायला कोणकोणते आहेत? पहिला आहे प्रोटोझोआ, पोरिफेरा, सिलेंट्रेटा, सिलेंट्रेटाला दुसरा नाव आहे निडारिया. नेक्स्ट प्लॅटीहेल्मिन्थिस, ॲस्केलहेल्मिन्थिस. यानंतर आहे ॲनिलिडा. नंतर आर्थ्रोपोडा, मलुस्का, इकायनोडर्माटा अँड हेमिकॉर्डेटा. अशा प्रकारे 10 फायलम किंवा 10 संघ आहे. तर ह्या 10 संघामध्ये त्याची विभागणी करण्यात आली. ते तुम्हाला पाठांतर करावं लागेल स्पेलिंग सहित. मलुस्का, इकायनोडर्माटा, त्याचे 10 जे फायलम कोणते कोणते आहेत हे सगळं तुम्हाला पाठ करावं लागेल. त्यानंतर ऑल कॉर्डेट्स ॲनिमल्स आर ग्रुप टुगेदर इन अ सिंगल फायलम and the name of phylum is same, that is phylum chordata. तर हे जे सर्व कॉर्डेट्स ॲनिमल्स आहेत, जे समपृष्ठरज्जू या प्राण्यांचा समावेश एकाच ग्रुपमध्ये केलेला आहे आणि त्या ग्रुपचं काय नाव ठेवण्यात आलेलं आहे? कॉर्डेटा. त्या ग्रुपचं नाव आहे कॉर्डेटा. म्हणजेच संघ समपृष्ठरज्जू असेच ठेवलेले आहे. यानंतर धिस फायलम, फायलम कॉर्डेटा जो आहे हा धिस फायलम हॅज बीन डिवायडेड इंटू 3 सब फायला. म्हणजे पुन्हा 3 सब फायला म्हणजे 3 उपसंघामध्ये याची विभागणी केलेली आहे. कोणकोणते उपसंघ आहेत पहा. पहिला आहे युरोकॉर्डेटा, त्यानंतर आहे सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा अँड व्हर्टिब्रेटा अशी 3 संघात विभागणी आहे. सब फायलम त्यानंतर आता जो आहे व्हर्टिब्रेटा याचे पुन्हा 6 भागामध्ये. सब फायलम व्हर्टिब्रेटा हॅज बीन फर्दर डिवायडेड इंटू 6 क्लासेस. तर हा जो उपसंघ जो आपण पाहिला व्हर्टिब्रेटा याचे पुन्हा 6 वर्गात विभागणी केलेली आहे, वर्गीकरण केलेले आहे. ते कोणकोणते क्लासेस आहे बघा. फर्स्ट आहे क्लास सायक्लोस्टोमॅटा. सायक्लोस्टोमॅटाला मराठीमध्ये शब्द दिलेला आहे चक्रमुखी. सेकंड क्लास पीसेस म्हणजे या वर्गात मोडणारे आहेत मत्स्यवर्गीय प्राणी. थर्ड क्लास ॲम्फिबिया, उभयचर प्राणी. फोर्थ क्लास रेप्टिलिया, सरीसृप किंवा ज्याला म्हणतो आपण सरपटणारे प्राणी या वर्गात येतील. 5वा क्लास आहे ॲव्हेज म्हणजे पक्षी वर्गातले. आणि शेवटचा लास्ट क्लास मॅमेलिया, सस्तन वर्गातले प्राणी. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे 6 वर्गामध्ये त्यांची विभागणी केलेली आहे. तर या ठिकाणी लक्षात आलं असेल प्रथम काय, जसं आपण क्लासिफिकेशन करताना प्रथम आहे किंगडम, त्यानंतर काय तो फायलम, थर्ड स्टेपवर येईल सब फायलम, फोर्थवर राहील क्लास. किंगडम, फायलम, सब फायलम आणि क्लास.
तर ही जी आहे सिस्टम आपण बघितली क्लासिफिकेशनची, ही कोणती आहे? कन्व्हेन्शनल सिस्टम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशनची आहे. दिस सिस्टम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन was in practice till now. However, nowadays new system of classification is followed. We will study this new system of animal classification in brief. तर आता ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे प्राणी वर्गीकरणाची जी नवीन पद्धती आलेली आहे ती पाहायची आपल्याला. ॲट प्रेझेंट अकॉर्डिंग टू द 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम ऑफ रॉबर्ट विटाकर, all multicellular animals are included in single animalia. ते रॉबर्ट विटाकर जे आहे शास्त्रज्ञ, त्यांनी पंचसृष्टी जी पद्धती सांगितलेली आहे त्या पंचसृष्टी पद्धतीनुसार जे प्राणी आहे त्या प्राण्यांचा समावेश प्राणी सृष्टीमध्ये केलेला आहे. आता त्यांनी कोणते क्रायटेरिया सांगितलेला आहे रॉबर्ट विटाकर यांनी? तर त्यांनी क्रायटेरिया मांडलेला आहे. पहिला आहे बॉडी ऑर्गनायझेशन, सेकंड आहे बॉडी सिमेट्री, थर्ड बॉडी कॅव्हिटी, फोर्थ जर्मिनल लेयर्स अँड फिफ्थ इज सेगमेंटेशन. हे लक्षात आलं असेल तुम्हाला. बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्मिनल लेयर्स अँड फिफ्थ इज सेगमेंटेशन. अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी पंचसृष्टी पद्धतीनुसार प्राण्यांचा या ठिकाणी क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यानंतर बघा क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. आता नवीन पद्धतीनुसार क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलेलं आहे? तर कोणता क्रायटेरिया? पहिला आहे ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. तर या ठिकाणी सजीवांची जी बॉडी आहे त्यांचे संघटन, ऑर्गनायझेशन. बॉडी ऑफ एनिमल्स इज मेड अप ऑफ सेल्स. In case of multicellular animals, many cells are performing different functions in their body, while in unicellular animals, as their body is made up of single cell, all functions are performed by same cell only. तर आपल्याला माहिती आहे की प्राण्यांचे जे शरीर आहेत ते पेशींपासून तयार झालेलं आहे. जसं मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आहे, तर मल्टीसेल्युलर ॲनिमल्समध्ये त्याच्या शरीराचे जे वेगवेगळे फंक्शन्स असतात ते वेगवेगळ्या सेल्सच्या मार्फत म्हणजे वेगवेगळ्या पेशींच्या मार्फत होत असतात. परंतु युनिसेल्युलर जो ॲनिमल्स आहे त्या युनिसेल्युलर ॲनिमलमध्ये त्याच्या शरीराचे सर्व फंक्शन एकाच पेशीमार्फत घडून येतात. बॉडी ऑर्गनायझेशन ऑफ युनिसेल्युलर ॲनिमल्स इज रेफर्ड ॲज प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन. हा जो शब्द आलेला प्रोटोप्लाझ्मिक, त्यामध्ये प्रोटो म्हणजे काय? प्रोटो म्हणजे सुरुवातीचा. तर इव्हॉल्युशन जे झालेलं आहे त्या इव्हॉल्युशनच्या वेळेस जे सगळ्यात आधी आले, सुरुवातीस आले, म्हणजेच त्यांचा जो स्ट्रक्चर होता कसा होता? अतिशय सिंपल स्ट्रक्चर होता. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्स, इफ टिश्यूज आर नॉट फॉर्म, their body organization is called as cellular grade organization. Example, phyla, porifera. तर काही प्राणी जे मल्टीसेल्युलर असतात परंतु त्यांचे सर्व सेल्स एकसारखे असतात. लक्षात, काही प्राणी जे मल्टीसेल्युलर आहे, सेल्स एकसारखे, त्यांच्यात कोणताही डिफरन्स येत नाही. त्यांच्यात काय नसतात? टिश्यू बनलेले नसतात. आता टिश्यू जो आहे, टिश्यू कशाला म्हणतात? द ग्रुप ऑफ सेल्स हुज ओरिजिन, स्ट्रक्चर अँड फंक्शन्स आर सिमिलर नोन ॲज टिश्यू. म्हणजे ज्यांचा ओरिजिन सेम सेल पासून झालेला आहे, स्ट्रक्चर सारखा आहे, फंक्शन सिमिलर आहे, त्याला काय म्हणतात? टिश्यू म्हणतात. तर आपल्या शरीरामध्ये, परंतु आपल्या शरीरात वेगवेगळे टिश्यू असतात, म्हणजेच वेगवेगळे जे आपण फंक्शन शरीराचे होतात त्या वेगवेगळ्या फंक्शनसाठी वेगवेगळे टिश्यू असतात. परंतु प्रायमरी ॲनिमल्समध्ये मल्टीसेल्युलर असतात. ते इव्हॉल्युशनच्या वेळेस इतके समोर गेले, परंतु एवढे समोर गेले नाही की अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू बनतील. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त सेल असतात
तर त्यांच्यात टिश्यू म्हणजे उती तयार झालेल्या नाहीत. देअर बॉडी ऑर्गनायझेशन इज कॉल्ड सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. तर अशा प्राण्यांचे जे शरीर आहे ते पेशींच्या सेलच्या लेव्हलचे, पेशींच्या सेल्स जे आहेत त्यांच्या लेव्हलचे संघटन दाखवते. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेला फायलम पोरिफेरा. तर या वर्गात मोडणारे जे प्राणी आहेत अमिबा, त्यानंतर आहे पॅरामाशियम. पुढचा आहे इन केस ऑफ सम ॲनिमल्स सेल्स कम टुगेदर टू फॉर्म टिश्यूज विथ द हेल्प ऑफ विच ऑल द बॉडी फंक्शन्स आर परफॉर्म. तर काही प्राणी जे आहेत त्यांच्यामध्ये सेल्स एकत्र येतात, एकत्र येऊन काय बनते, ग्रुप बनवतात, त्यानंतर टिश्यू बनवितात. वेगवेगळे कार्य करण्यासाठी, फंक्शन करण्यासाठी त्या उतीच्या टिश्यूच्या मदतीने त्यांच्यामध्ये काय होतं, त्या शारीरिक क्रिया ज्या आहेत, शारीरिक क्रिया पार पाडल्या जातात. सच ॲनिमल्स शो सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी फायलम आहे, ॲनिमल्स फ्रॉम फायलम निडारिया. Flatworms show tissue organ grade organization. In this type of organization, tissues are organized to form some organs. However, complete organ systems are not formed. तर यामध्ये काही ज्या उती आहेत, टिश्यू आहेत, एकत्र येऊन अवयव तयार होतात. अवयव तयार होतात, परंतु ऑर्गन सिस्टम, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अवयव संस्था, तयार होत नाही. This type of organization is tissue organ grade organization. एक्झाम्पल आहे मध्ये फ्लॅटवर्म्स, प्लॅनेरिया. म्हणजे ऑर्गन जो आहे हा डेव्हलप होतो, परंतु ऑर्गन सिस्टम जी आहे, अवयव संस्था, ही या ठिकाणी तयार होत नाही. तर हे जे 4 ऑर्गनायझेशन पाहिले आपण, बॉडी ऑर्गनायझेशन, बिसाइड द 4 टाइप्स ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन मेन्शन्ड अबव, remaining all animals show organ system grade organization, in which different organs are joined together to form organ system that performs specific function. For example, crab, frog, humans, etc. म्हणजे हे जे वर आपण पाहिलेले 4 प्रकारचे जे बॉडी ऑर्गनायझेशन पाहिले, तर त्याशिवाय उरलेले जे प्राणी आहेत, त्या उरलेल्या सर्व प्राण्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे ऑर्गनायझेशन दिसते, तर ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑर्गनायझेशन. लक्षात आलं असेल की उरलेले जे प्राणी आहेत त्या सर्व प्राण्यामध्ये आपल्याला कोणतं संघटन दिसून येते, ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑर्गनायझेशन, ज्यात विशिष्ट कार्यासाठी अनेक अवयव म्हणजे ऑर्गन एकमेकांना जोडून ऑर्गन सिस्टम अवयव संस्था तयार झालेली असते. जसे आपल्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, तर त्या डायजेस्टिव्ह जे सिस्टममध्ये सर्व जे डायजेस्टिव्ह ऑर्गन आहे ते मिळून तयार होते. त्यानंतर आहे रेस्पिरेटरी सिस्टम, यामध्ये पूर्ण रेस्पिरेटरी ऑर्गन मिळून तयार झाले. जसं एक्झाम्पल आहे नोज आहे, लंग्स, विंड पाईप, फॅरिंग्स मिळून तयार होते. तर त्याचा हा जो ऑर्गन सिस्टम जो आहे, ऑर्गन सिस्टम मिळून काय तयार होईल, मग ऑर्गॅनिझम तयार होतं, सजीव तयार होतं. तर या ठिकाणी लक्षात आलं असेल की अशा प्रकारचे बॉडी ऑर्गनायझेशन उर्वरित ॲनिमल ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑर्गनायझेशन दाखवितात. तर हे एवढं आपण या प्रकरणात बघितलेला आहे. याच्यानंतरचा पुढील भाग आपण नंतर समजून घेऊ. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो मागील शिकवलेला जो भाग आहे तो पुन्हा पुन्हा या ठिकाणी तुम्ही बघा आणि त्याच्यावर त्याचा अभ्यास करा. यानंतर या होमवर्क मी देता यामध्ये, तर या पाठामध्ये 6.1, यानंतर आहे 6.3, 6.1, 6.3 आणि 6.8 जे दिलेली कृती जी आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आणि पूर्ण करून तुम्ही या ठिकाणी मला फोटो पाठवायचे व्हॉट्सअपवर. लक्षात. अशा यानंतरचा पुढचा जो भाग आहे तो आपण नंतर बघू. 6.1, 6.3 आणि 6.8 ही जी कृती आहे ही तुम्ही करून मला त्याची